समर्थ भाग क्रमांक जो आहे तो आजचा 90 आहे. श्रीराम. माझा आवाज सर्वांना ऐकू येतोय ना स्पष्ट? ओके. श्रीराम. जेव्हा इंद्रजिताचा वध झाला तेव्हा अर्थात रावणाला खूप मोठा धक्का बसला आणि मंदोदरीला तर काय इतका दुःख झालं असेल की तिथे त्याची आई होती, तिला तर खूप दुःख झालं आणि तिने भरपूर समजावून सांगितलं की आता तरी आपण हे युद्ध थांबवूया, याच्यापुढे आपण हे युद्ध नको करूया. या युद्धातून काय मिळणार आपल्याला? आत्तापर्यंत सगळ्यांचा नाशच झाला आहे. अनेक राक्षस जे आहेत ते मोठे मोठे राक्षस आहेत, त्यांचा वध झाला. जसं निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मुख, सुरांतक, नरांतक, प्रहस्त, अतिकाय, पिकंपन आणि शेवटी रावणाचा पुत्र मेघनाद याचा सुद्धा वध झाला होता. ती म्हणाले इतके लोक सगळे आता जे आहेत ते या भूमीवर पडले आहेत, आता तरी आपण यातून काहीतरी शिका आणि हा तह करा, सीतेला परत द्या. हा मंदोदरीने परत एकदा सल्ला दिला, परंतु अर्थात रावणावर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. तो म्हणाला तू चूप बस, तू बोलू नकोस, मी क्षत्रिय आहे, मी राक्षस राजा आहे, माघार घेणं हे माझ्या रक्तात नाही. किंबहुना आता मी हे युद्ध रामाचा वध करूनच संपवीन, कारण माझ्या पुत्राचा त्याने वध केला आहे, त्याचा सूड मी जो आहे तो उगवणार आहे. अशा प्रकारे रावणाने उद्गार काढले आणि त्याने युद्ध करण्याचं जे आहे ते निश्चय कायम ठेवला. दरम्यानच्या काळात रावणाने बऱ्याच गोष्टी केल्या. रावणाने थोडासा मेघनाथाचा जेव्हा मृत्यू आला त्याच्यानंतर रावणाने थोडा विचार केला की आपण याच्याशी युद्ध आता काय प्रकारे करावं म्हणजे आपल्याला जिंकता येईल. त्याच्यामध्ये त्याला असं वाटलं की आपण एक काम करावं की हे सगळं कोणामुळे चालू आहे? सीतेमुळे चालू आहे. तर चला आपण सीतेचा जर वध केला तर राम कदाचित युद्ध थांबवेल. अर्थात हे सगळं त्याला खरोखर करायचं नव्हतं, परंतु हे सगळं त्याचा राजनीतीचा एक भाग होता आणि त्याप्रमाणे त्याने एक दिवस ठरवलं आणि युद्धभूमीवर तो आला. युद्धभूमीवर जेव्हा रावण आला तेव्हा अर्थात त्या ठिकाणी सगळेच योद्धे होते, इतरही राम होते, लक्ष्मण होते, हनुमंत होते, सुग्रीव होते, सगळे होते. आणि त्यांनी बघितले की आकाशामध्ये जो आहे हा रावण प्रगट झाला आहे आणि तो रामाला म्हणतोय रामा युद्ध बस कर, कशासाठी तू युद्ध करतोयस? राम म्हणाले माझी पत्नी तुझ्याकडे आहे, ती मला मिळाली पाहिजे. म्हणे विसर तिला आता, ही बघ तुझी पत्नी माझ्याकडे. आणि त्याने अर्थात रथामध्ये सीतेला ठेवलं होतं आणि तो रथातून त्याने त्या सीतेला ओढून काढलं तिच्या केसाला धरून. ते म्हणाला ही बघ हीच तुझी पत्नी आहे ना जिच्यासाठी तू युद्ध करतोयस, आत्ता मी हिचा वध करतो. जिच्यासाठी हे सगळं चालू आहे तिचा मी आता तुझ्या समोर वध करतो, तू काही करू शकणार नाहीस, कर आता कसा युद्ध करतो. आणि म्हणून त्यांनी सीतेचं जे आहे ते मस्तक उडवलं. अर्थात हे जेव्हा घडलं तेव्हा रामाला क्षणभर समजेना की काय घडतं आणि काय घडत नाही. परंतु अर्थात दुसऱ्या क्षणीच सावध झाला राम. लक्ष्मण तो वेडा पिसा झाला. लक्ष्मण म्हणाला आता काय करावं, परंतु राम म्हणाले काळजी करू नकोस, काहीही घडले नाही. ही सगळी जी आहे ती रावणाची माया आहे. रावण जो आहे हा मायावी राक्षस आहे आणि ही त्याची माया आहे. तेव्हा सीतेला काहीही होणार नाही हे लक्षात ठेव. आणि खरोखर तसंच घडलं होतं. सीतेला त्याने काहीही केलेलं नव्हतं, फक्त त्यांनी एक मायावी सीता निर्माण केली होती आणि तिचा वध त्यांनी रामासमोर केला. का तर राम जो आहे तो हतोत्साहित व्हावा. परंतु त्याची माया भगवंतासमोर थोडी चालणार आहे. भगवंताचं मायाचा अधिपती जे आहे तो भगवंत आहे आणि त्याच्यासमोर रावणाची माया काय चालणार हो. परंतु रावणाने त्याचा प्रयत्न करून बघितला, परंतु हा प्रयत्न अर्थात विफल गेला. राम म्हणाले तुझ्या अशा सगळ्या गोष्टीला मी भीक घालत नाही, माझ्याशी युद्ध करायला आहे. परंतु रावणाने त्या दिवशी युद्ध केलं नाही. रावण परत गेला. रावण परत गेल्यावरती रामाने काही त्याचा पाठलाग केला नाही, युद्ध केलं. राम म्हणाले तू ये, मी तुझं युद्ध करायला तयार आहे, पण तुझ्या पाठीवर मानवी मारणार नाही. आणि रामाने त्याला काही केलं नाही, सोडून दिलं. रावण जेव्हा परत गेला तेव्हा रावणाने विचार केला की आता काय करावं, माझी माया तर विफल गेली, आता काय करता येईल.
त्यावेळेस त्याला काही मंत्र्यांनी सुचवलं. अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, परंतु काही शिल्लक होतेच. ते म्हणाले, महाराज अहो तुमच्याकडे एक एवढं मोठं शस्त्र आहे, तर तुम्ही अजून वापरलंच नाही आहे. रावण म्हणाला, कुठलं शस्त्र आहे रे बाबा? तो म्हणाला, अहो तुमचा भाऊ जो आहे. म्हटलं, कुठला भाऊ? तो तर गेला रामाकडे. अहो तो नाही, दुसरा भाऊ आहे ना, कुंभकर्ण. याचा वापर तुम्ही कुठे केलाय? तेव्हा क्षणभर तो खरंच चकित झाला की हो, की माझा एवढा मोठा पराक्रमी भाऊ आहे, माझ्या लक्षात येत नाही. ते म्हणाले, तुम्ही एक काम करा, आता याला उठवा आणि याला युद्धावर पाठवा, बघा काय होतं ते. युद्ध जे आहे ते सगळं चित्र बदलेल. कुंभकर्ण जर युद्धाला आला तर संपूर्ण जे आहे ते चित्र पलटू शकतं. आणि अर्थात कुंभकर्ण हा त्याचा किती पराक्रमी भाऊ होता हे तर आपण ऐकलेलंच आहे. कुंभकर्ण अतिशय शक्तिशाली होता. विराट शरीर त्याचं होतं आणि अतिप्रचंड शक्ती पण होती. आणि त्यांनी पण तपस्या तर केलीच होती. सर्वच या भावांनी तपस्या केली होती. आणि त्यामध्ये अर्थात जो कुंभकर्ण आहे हा अर्थात थोडासा, त्याचं शरीर पण प्रचंड होतं, त्याचं सगळंच प्रचंड होतं, त्याची जीभ पण जड होती. त्यामुळे वर मागायचा जेव्हा प्रश्न आला ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावरती, तेव्हा बोलता बोलता जो आहे हा कुंभकर्ण, त्याला इंद्रपद मागायच्याऐवजी निद्रापद मागितलं. त्याला शब्द नीट उच्चारता आला नाही, त्याने निद्रापद मागितलं. आणि ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. आणि दुसऱ्या क्षणी काय घडलं ते रावणाला लक्षात आलं. रावण म्हणाला, महाराज त्याची जीभ जड आहे, त्याच्या बोलण्यात चूक झाली, तुम्ही त्याला अशा प्रकारचा शाप देऊ नका. हा वर नाही, हा शापच आहे. अशा प्रकारचा वर त्यांनी जर घेतला तर तो कायमचा झोपेल, म्हणजे मृत्यू आल्यासारखाच आहे. तेव्हा तुम्ही कृपा करा. ब्रह्मदेव म्हणाले, त्यांनी मागितलं आणि मी दिलंय, फक्त एकच आता करेक्शन थोडं करता येईल, माझ्या हातात तेवढंच आहे की तो अधूनमधून उठेल. 6 महिन्याने एकदा किंवा 3 महिन्याने एकदा तो उठत राहील. बाकी तो एरवी कुठलंही काम करणार नाही, खाणार पिणार आणि झोपणार. फक्त तो अधूनमधून असा 3-4 महिन्याने एकदा तुम्ही त्याला उठवावं लागेल किंवा तो उठेल समजा, पण अदरवाईज तो काहीही करणार नाही. असा वर कम शाप जो आहे तो ब्रह्मदेवाकडून मिळाला होता. आणि त्यामुळे हा प्रचंड शक्तिशाली असा हा दैत्य निद्रिस्त अवस्थेमध्ये जास्त काळ असायचा. आणि अशा ह्या कुंभकर्णाची म्हणून अर्थात रावणाला आठवण झाली. कारण एरवी आठवण व्हायची गरज नव्हती. रावण स्वतः जो आहे तो सर्व देवांना जिंकून आलेला होता, त्याला कोणाची गरज नव्हती. जोडीला इंद्रजितासारखा अतिशय पराक्रमी पुत्र होता, त्यामुळे त्याला कोणाचीच गरज नव्हती. आणि परंतु आता त्याला ह्याची गरज लागली होती. त्याला आठवण जेव्हा झाली, अरे खरोखर की कुंभकर्ण आहे की माझा इतका पराक्रमी भाऊ, हा माझ्या कधी कामी येणार. चला आता आपण एक काम करूया, ह्यालाच आपण उठवूया, झोपेतून उठवूया कुंभकर्णाला, असं त्यांनी ठरवलं. आणि अर्थात त्या कामी त्यांनी अर्थात शेकडो सैनिकांची नेमणूक केली. कारण कुंभकर्ण हा काय सामान्य आसामी नव्हता. त्याचा अतिप्रचंड महाकाय असा देह होता. आणि तो जेव्हा घोरायचा त्यावेळेस त्याच्या त्या घोरण्याच्या आवाजाने आणि त्याच्या त्या उच्छ्वासामुळे जवळ आलेली सर्व लोक फेकली जायची. इतकं तो अतिप्रचंड असं सगळं त्याचं शरीर होतं. त्याला उठवणं का साधी गोष्ट नव्हती. परंतु रावणाने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली, म्हणाला काहीही करा पण याला उठवा. हा उठवला ना तर माझं युद्ध कोण करणार. अर्थात मग सैनिकांनी भरपूर प्रयत्न केले. हजारो सैनिक तिथे आले. ते सगळे सैनिक त्याच्या शरीरावर चढले, त्याच्या कानापाशी अनेक प्रकारची वाद्ये नेली त्यांनी आणि भरपूर वेळ त्यांनी त्याचं वादन केलं. असे खूप प्रयत्न त्यांनी जेव्हा केले, तेव्हा खूप प्रयत्न केल्यानंतर कुंभकर्ण आहे त्यांनी थोडेसे डोळे किलकिले केले आणि नंतर एक मोठी जांभई दिली. त्याच्या त्या जांभईच्या निश्वासाबरोबर अनेक राक्षस फेकले गेले. असा तो प्रचंड शक्तिशाली असा राक्षस होता. मग त्यांनी महत्प्रयासाने आपले डोळे उघडले आणि बघतो तर काय सगळी राक्षस सेना जी आहे ती त्याला जागं करण्याच्या प्रयत्नामध्ये होती. आणि जेव्हा त्याने डोळे उघडले सर्व लोकांनी सुस्कारा सोडला, म्हणाले नशीब उठला, नाहीतर रावणाकडे आमची काय जायची प्राज्ञा नाही, रावणाने तर आम्हाला शासनच दिलं असतं. परंतु सुदैवाने कुंभकर्ण जागा झाला होता. कुंभकर्ण जागा झाला आणि लगेच सर्वांनी जाऊन बातमी सांगितली, महाराज काम फत्ते.
बघा आम्ही कुंभकर्णाला जागं केले. रावणाला खूप आनंद झाला. अर्थात यथावकाश कुंभकर्ण जो आहे तो आलोखे पिळोखे देत सगळं करून आरामात नंतर दरबारामध्ये यायला निघाला. यथावकाश तो दरबारामध्ये आला. रावणाला त्याने अर्थात नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज माझी आज आठवण कशी केलीत आपण? आज अवेळी मला का उठवलं? माझी निद्रा तशी पाहिली तर पूर्ण झालेली नाही आहे आणि असं असताना पण तुम्ही मला का उठवलं? नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम तुमच्याकडे असावं. तेव्हा काय घडलं मला सांगा आणि माझी काय मदत असतील ती सांगा. ती मदत झाली की मी परत जाऊन झोपणार आहे. मला झोपायचं आहे. हां, त्याचं तेच काम होतं. निद्रा देवी त्याला प्रसन्न झाली होती आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमचं काय काम आहे ते सांगा. ते झालं की मी परत आहार घेणार आणि झोपणार. माझं तेवढंच काम आहे. तेव्हा रावण म्हणाला, हरकत नाही, तुला मी भरपूर आहार देणार आहे, त्याची तू काळजी करू नको, परंतु माझं काम आधी नीट ऐकून घे काय ते. मला बोला काय काम आहे, मी करतो तुमचं काम. मग त्यांनी सांगितलं की अशा अशी गोष्ट घडलेली आहे, ह्या सीतेला मी कैद केलं आहे आणि मग तिला सोडवण्यासाठी हे 2 जे आहेत ते नर आलेले आहेत आणि या 2 नरांबरोबर वानर सेना आलेली आहे आणि ही सगळी अशी आमची लढाई चालू आहे अनेक दिवसांपासून आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला आहे. या वानर सेनेने किंवा या लक्ष्मणाने अनेक लोकांना पराक्रमी अशा आपल्या राक्षसांना त्यांनी मारलेलं आहे. इतकंच नव्हे तर हा जो माझा पुत्र आहे इंद्रजित याचा वधसुद्धा झालेला आहे, तो सुद्धा या लक्ष्मणाने केलेला आहे. आणि आता बिकट परिस्थिती आलेली आहे की आता फक्त केवळ मी उरलो आहे खऱ्या अर्थाने मोठा वीर असा. तर मलाच आता युद्ध करायची पाळी येणार आहे. तेव्हा मी युद्धाला जायला तयार आहे, परंतु जर तू मला काही या कामी मदत केलीस तर फार बरं होईल. तुझं ते कर्तव्य पण आहे. तेव्हा त्यांनी हाही प्रश्न विचारला की महाराज मला हे सांगा की विभीषण कुठे आहेत? हेही कुंभकर्णाने विचारलं. तर तो म्हणाला की विभीषण जो आहे हा तर कुलद्रोही आहे, त्याचं काय नाव काढतोयस? म्हणजे का त्यांनी काय केलं? नाही, तो जो आहे हा रामाच्या पक्षाला जाऊन मिळाला, त्यामुळे त्याचा तू काही बोलू नकोस. तो तिथे गेला आहे आणि तो त्यांच्याच बाजूला आहे, लढत नाही आहे परंतु त्यांच्या बाजूला आहे आणि सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे सांगतो आहे. तेव्हा त्याचं तू नाव घेऊ नकोस. तू फक्त काय करणारस ते सांग मला. तुझी मला मदत हवी आहे. राक्षस कुल संकटामध्ये आहे आणि तुझं कर्तव्य तू पार पाड, असं रावणाने त्याला सांगितलं. कुंभकर्णाने हे सगळं ऐकलं आणि कुंभकर्ण म्हणाला, महाराज राक्षस कुल संकटात आहे, हे सगळं ठीक आहे, मदत करायला पाहिजे हेही बरोबर आहे, माझं कर्तव्य आहे तुमच्या आज्ञेचं पालन करणं हेही बरोबर आहे. सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत. मग रावण म्हणाला, मग प्रश्न काय आला? सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तर आता कर युद्ध. तेव्हा तो म्हणाला, महाराज एक गोष्ट बोलू का मी आपल्याला? हां म्हणे, बोल ना, काय हरकत आहे. नाही, ती गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की आपण सीतेला परत द्यावं. बघा गंमत, सगळं ऐकून घेतो, सगळं बरोबर म्हणतो, पण म्हणतो की माझा सल्ला असा आहे की तुम्ही सीतेला परत द्या. हे बोलल्यावरती रावण जो आहे तो अर्थात अतिशय संतापतो, लाल लाल होतो त्याचा मुद्दा. तो म्हणतो, काय म्हणतोस तू? हे तुला समजतं आहे का? तू काय म्हणतोस? तुझ्या या भावाला हे सांगतोस की असं? तो म्हटला, महाराज जे बरोबर आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण जे आहे ते थोडीशी ही गोष्ट बरोबर केलेली नाही आहे. आपण सीतेला परत देऊन टाका, सगळा प्रश्न मिटेल. मला तरी असं वाटतं की असं आपण करावं असं मला वाटतं. तेव्हा अर्थात रावण जो आहे तो लालबुंद झाला आणि म्हणाला, जर तुला कुलद्रोह करायचा असेल तर तू जाऊ शकतोस. तू रामाच्या गोटात जाऊन तिकडे त्याला सामील हो, मी तुला पण युद्धामध्ये मारेन. तुला काय वाटलं? मी काय लेच्यापेच्या माणूस आहे का? मी जाईन आणि युद्ध करेन, तू पण निघून जा इथून, चालता हो. अशा प्रकारे रावणाने उद्गार काढले. रावणाने अशा प्रकारे उद्गार काढले. कुंभकर्णाला लक्षात आलं की हा काय ऐकणारा माणूस नाही आहे. हा तर युद्ध करायसाठी पेटलेला आहे आणि युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा वेळेस आपलं काम आहेच आहे की त्याची साथ देणं, कर्तव्याचा भाग आहेच आहे आपलं. तेव्हा याच्या बाजूने आपल्याला युद्ध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. रामाच्या बाजूने जाणारा गेला आहे, तो त्याचं काम बरोबर करतो आहे. आता आपला भाग राहिला तर आपण इथूनच युद्ध करावं असं त्यालाही वाटतं. तो म्हणाला, ठीक आहे महाराज, तुमची जर इच्छा असेल, मी काय कुलद्रोही नाही आहे, मी नक्कीच तुमच्या आज्ञेचं पालन करेन आणि युद्ध मी नक्की करेन. ठीक आहे, तुमच्या
इच्छा आहे तुमची, तर मला हे तुमची इच्छेचा मान देणं मला भाग आहे आणि म्हणून मी उद्या युद्धावर उतरेन. बस रावणाला काय पाहिजे होतं? रावणाला अत्यानंद झाला. रावण म्हणाला, तुला किती सेना पाहिजे ती सांग, घेऊन जातो. म्हणाला, मला सेनेची गरज नाही आहे, मी एकटा लढतो, मीच सेनापती, मीच सेना, मला तुझ्या सेनेची गरज नाही, मी जाऊन लढतो. कसा लढतो ते तू बघ आता. कारण काय की कुंभकर्ण हा अतिशय पर्वतासारखा त्याचा देह होता, अतिशय महाकाय अशी त्याची काया होती, अतिशय शक्तिशाली होता आणि त्याला कुठलंही शस्त्र आणि अस्त्र साधं कुठलंही काहीच लागत नव्हतं, कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नव्हता. असा हा महाकाय राक्षस होता. त्यामुळे तो म्हणला, मला या फौज फाट्याची गरज नाही. आणि खरोखरच तो एकटाच युद्धासाठी निघाला. आणि अशा प्रकारे कुंभकर्ण निघाल्यावरती अर्थात रावणाला खूप आनंद झाला. म्हणाला, आता विजयश्री माझीच आहे, याचा वध कोण करणार आहे? इतका महाकाय राक्षस आहे. अर्थात त्याच्या मागे त्याने सेना पाठवून दिलीच. तो म्हणला, नाही, सेनेला म्हणाल, तुम्ही जा, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही वानरांना मारून टाका, हा मुख्य शत्रूला मारेल. अशा प्रकारे त्याने सेनासुद्धा पाठवून दिली. परंतु कुंभकर्ण जो तो एकटाच आला होता लढण्यासाठी, आणि जेव्हा तो युद्धभूमीवर आला तेव्हा त्याचा अक्राळ विक्राळ रूप बघितल्यावर बरीचशी वानरसेना जी आहे तिच्यामध्ये भय निर्माण झालं. कारण त्याचा देह इतका प्रचंड, तर अक्षरशः एखाद्या पर्वताप्रमाणे तो प्रचंड दिसत होता. आणि असा हा महाकाय मायावी राक्षस बघितल्यावरती थोडीशी वानरसेनेला सुद्धा थोडंसं भय निर्माण झालं. आणि त्यांनी बघता बघता एकेकाला पायाखाली तुडवायला सुरुवात केली. वानरांना जो कोणी जवळ येईल त्याला उचलून फेकून द्यायचा. अशा प्रकारे त्यांनी युद्ध करायला सुरुवात केली. वानरसेना त्याला काहीच करू शकत नव्हती आणि त्यांनी बघता बघता वानरसेनेचा नाश करायला सुरुवात केली. जेव्हा अशा प्रकारे हा युद्ध करत होता तेव्हा लक्ष्मण तिथे होते. लक्ष्मण म्हणाले, मी युद्ध करतो, काळजी करू नका रामा. तर राम म्हणाले, नाही, आता तू इतक्या वेळ युद्ध केलंच आहेस, महत्त्वाचा जो मोहरा आहे तू टिपलेला आहेस, आता मला थोडंसं युद्ध करू दे, तू आता विश्रांती घे. आणि अशा प्रकारे भगवंत म्हणाले, आता मी स्वतः युद्ध करतो, कारण हा राक्षस खूप महान आणि मोठा आहे. अशा प्रकारे भगवंत जे आहेत ते स्वतः त्या ठिकाणी युद्धाला आले. अर्थात घनघोर युद्ध झालं, परंतु त्या युद्धामध्ये सुद्धा अर्थात तो स्वतः तर अस्त्र कुठलं चालवत नव्हता, तो तर फक्त आपल्या हाताचा आणि शक्तीचा वापर करून लोकांना मारत होता. असं त्याचं स्ट्रॅटेजी होती कुंभकर्णाची. अर्थात रामाने हे सगळं बघितलं. राम म्हणाले, ठीक आहे, आता बघ माझं बघ युद्ध कौशल्य काय. आता राम तर काय, प्रभू रामचंद्राचे एक बाण म्हणजे रामबाण. बाण कधी परत आला तर तो रिकामा येणार नाही, तो लक्ष्यभेद केल्याशिवाय कधीच आला नाही रामाचा बाण. रामाने फक्त बघितलं कशा प्रकारे हा युद्ध करतो आणि त्यांनी पण रामाला बघितलं. अर्थात त्यावेळेस कुंभकर्णाच्या मनामध्ये ही गोष्ट आली की हीच व्यक्ती जी मला मारू शकते. हे बघितल्यावर त्याच्याही थोडंसं लक्षात आलं. पण अर्थात त्यांनी मनात हा विचार केला की जरी माझ्या मनामध्ये रामाविषयी आदर असला, कारण राम हा जो आहे यांनी त्याचं काम बरोबर करतो आहे, माझ्याच भावाची चूक आहे, हे जरी असलं तरीसुद्धा मला माझ्या भावाचा जे आहे तो आदेश पाळायचा आहे. त्यामुळे ह्या रामाच्या हातून मला मृत्यू आला तरी हरकत नाही, अशा प्रकारचा एक चांगला विचार त्याच्या मनामध्ये होता. आणि अशा प्रकारचा एक चांगला विचार घेऊनच तो रामाशी सुद्धा अर्थात युद्धासाठी आला. रामाने बघितलं की आपली सगळी सेना तो तुडवतो आहे, मारतो आहे, फेकतो आहे. रामाने एक बाण धनुष्याला लावला आणि त्याचा अर्थात जो आहे तो हातावर त्याने त्याचे एक बाण सोडला. बस तो बाण जाता क्षणी त्याचा एक हात जो आहे तो तुटून पडला. एक हात त्याचा तुटून पडला तरी अर्थात कुंभकर्ण काय शरण जाणारा नव्हता. कुंभकर्ण दुसऱ्या हाताने लढाई करायला लागला आणि तो पुढे आला. पुढे आल्यावरती रामाने अजून एक बाण धनुष्याला लावला, दुसरा बाण सोडला आणि अर्थात दुसरा हात त्याचा वरच्यावर कलम झाला. हे सगळं होऊन सुद्धा कुंभकर्ण शरण आला नाही. कुंभकर्ण पुढे येत राहिला. त्याचं मुखसुद्धा प्रचंड होतं. त्यांनी आपलं मुख उघडलं आणि श्वास आत घेतला. त्याच्या श्वासाबरोबर अनेक सैनिक त्याच्या मुखात गेले, सगळ्यांना त्याने गिळून टाकलं. अशा प्रकारे तो युद्ध करायला लागला. पाय त्याचे जे होते तो प्रचंड होता, पायाखाली अनेक लोक त्याचे मरायला लागले. अशा प्रकारे तो युद्ध करायला लागला. रामाने बघितलं. रामाने अर्थात एकच बाण घेतला आणि तो अभिमंत्रित केला. त्यांनी तो अभिमंत्रित केला बाण आणि तो बाण त्यांनी
अर्थात कुंभकर्णाच्या शिराच्या दिशेने सोडला. रामाचा बाण, रामबाण त्यातून अभिमंत्रित केलेला. बाणाने आपलं काम अचूक केलं आणि बघता बघता त्या एकाच बाणाने कुंभकर्णाचं जे आहे ते शिरच्छेद झाला. कुंभकर्णाचा शिरच्छेद झाला. कुंभकर्णाचा महाकाय धूळ त्या ठिकाणी पडलं. धुळाच्या खाली सुद्धा अनेक जे ते वानरसेना पडून मरून गेली. असा हा महाकाय राक्षस होता. पण त्याचा वध झाला जेव्हा रामाने तो बाण लावला होता धनुष्यावर. तेव्हाच कुंभकर्ण म्हणाला की आता माझा मृत्यू आहे. त्यांनी मनामध्ये भगवंताचं नाम घेतलं होतं आणि मग तो बाण त्यांनी आपल्या अंगावर घेतला आणि त्याला मृत्यू आला होता. अशा प्रकारे कुंभकर्णाचा सुद्धा वध झाला, पण त्याचं सुद्धा भलंच झालं, कारण भगवंताच्या हातून त्याला मृत्यू आला, परंतु मृत्यूपूर्वी सुद्धा त्याला भगवंताची आठवण झाली. हा खूप महत्त्वाचा भाग होता. अशा प्रकारे कुंभकर्णाचा सुद्धा वध याच ठिकाणी झाला आणि उरली सुरली जी सेना रावणाची आली होती ती पळून गेली आणि पळून जाऊन त्यांनी रावणाला ही बातमी सांगितली की महाराज अशी अशी दुर्दैवी घटना घडली आहे. ऐकल्यावर रावणाचा विश्वास बसेना की माझा इतका महापराक्रमी महाकाय असा हा माझा भाऊ आहे, त्याचा वध होऊ शकतो याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. परंतु ते चक्षुर्मय सत्य होतं, कारण सैनिकांनी बातमी आणली होती. अर्थात रावणाला खूप दुःख झालं. परत एकदा मंदोदरीने आपला जो आहे तो काम केलं. मंदोदरी म्हणाले महाराज अजूनही वेळ गेली नाही, अजूनही वेळ गेली नाही, आपण संधी करा, अजूनही वेळ गेली नाही, आपण सीतेला परत द्या, हे युद्ध थांबवा आणि पुढील विनाश थांबवा. पण यानंतर जो विनाश होणार त्यामध्ये कदाचित आपलाही नंबर असू शकतो हे तिला माहीत होतं. म्हणून मंदोदरी जी आहे ती सती होती, ती रावणाला अगदी विनंती करून म्हणाली नाथ आता युद्ध थांबवा, खूप संहार झाला, रावण आपल्या कुळाचा जवळपास संहार झाला, आता आपणच शिल्लक राहिला आणि थोडीशी राक्षस सेना शिल्लक राहिली, बाकी सगळ्यांचा नाशच झालेला आहे. तेव्हा रावण म्हणाला नाही आता ते मी माघार घेणारच नाही, माझ्या इतक्या प्रिय लोकांना मी गमावलं आहे आणि ते सगळं या रामामुळे गमावलं, त्यामुळे या रामाला मारल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही. आणि दुसरी गोष्ट मला करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे मला बिभीषणाचा वध करायचा आहे. ज्याने या कुलाचा द्रोह केला त्या बिभीषणाला मला मारायचं आहे आणि म्हणून युद्ध आता थांबणार नाही, हे युद्ध पुढे सुद्धा होणार आहे हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे रावणाने पण सांगितलं आणि अर्थात युद्ध काही थांबलं नाही. अर्थात हे अशा प्रकारे झाल्यावरती रावणाने परत दुसऱ्या दिवशी युद्ध करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तो परत एकदा आपली प्रचंड सेना घेऊन जी काय होती ती घेऊन आला आणि परत एकदा युद्धाला सुरुवात झाली. युद्धाच्या वेळेस परत एकदा भगवंत म्हणाले लक्ष्मणा तू माझ्याबरोबर येशील जरूर, पण तू युद्ध मलाच करू दे, तू बाकीच्यांचा समाचार घे, या रावणाचा समाचार घेण्याचं काम माझ्यावर सोड, तू बाकीचे जे राक्षस आहेत त्यांना तू बघ, रावणाला जे आहे ते मला हिशोब चुकता करू दे, कारण त्यांनी माझा खऱ्या अर्थाने अपराध केलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवंत जे आहेत ते रावणाशी युद्ध करायसाठी आले. दशानन जो आहे तो युद्धासाठी सज्ज होता. युद्धाला सुरुवात झाल्यावरती पहिलं काम केलं असेल रावणाने ते तो अदृश्य झाला आणि आकाशामध्ये प्रगट झाला. हे सर्व असुरांची खासियत होती की माया युद्ध ते करायचे, जेव्हा जेव्हा शत्रू भारी असेल माया युद्ध करायचे. अदृश्य झाला आणि आकाशात प्रगट झाला आणि आकाशामध्ये एक दिव्य रथ त्याने आणला, ते दिव्य रथावर तो स्वार झाला. अर्थात त्याच वेळेस एक घटना घडली, स्वर्गामधून एक दिव्य रथ खाली आला आणि अर्थात तो रथ इंद्राने पाठवला होता आणि मातली त्याचा सारथी होता. तो रथ घेऊन जो आहे तो प्रभू रामचंद्रांकडे आला आणि म्हणाला महाराज हा रथ आपल्यासाठी पाठवलेला, आपण याच्यावर बसा, या रथावर आपण स्वार व्हा आणि आपण हे युद्ध करा. हा रथ प्रत्यक्ष इंद्राने पाठवलेला आहे आपल्यासाठी. अर्थात प्रभू रामचंद्रांनी त्या रथाला वंदन केलं आणि मग ते अर्थात त्या रथावर स्वार झाले लक्ष्मणासह आणि मग परत एकदा युद्धाला सुरुवात झाली. दशानंतर खूप शूर होता यात शंकाच नाही आहे. रावणाने खूप घनघोर युद्ध केलं, परंतु रामासमोर त्याचं काय जाणार आहे. अनेक प्रकारचं युद्ध केलं पण रामासमोर त्याचं काही चाललं नाही.
आणि रावणाच्या सगळ्या सेनेचा संहार व्हायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर रामाने एक अमोघ बाण लावला आणि त्या अमोघ बाणाने त्याचं एक शिर उडवून लावलं. दशानन होता. एक शिर त्याने उडवलं आणि अर्थात दुसरं शिर त्या क्षणी प्रगट व्हायचं. परत त्याने दुसरा बाण काढला, परत शिर उडवलं. शिर उडवल्याबरोबर परत एक शिर तिथे यायचं. अशा प्रकारे त्याने अनेक बाण सोडले. पण अनेक बाण सोडून सुद्धा प्रत्येक वेळेस तिथे एक शिर यायचं. अशी एक कथा आहे. वेगवेगळ्या कथामध्ये आहेत रामायणाच्या बाबतीत, वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेल्या आहेत. पण त्यातली एक कथा मी निवडली ही, की अशी पण एक कथा आहे. आणि त्याचे दशानन म्हणजे 10 तर त्याची तोंडं होती, परंतु त्याचा अनेक वेळा वध करून सुद्धा प्रत्येक वेळेस एक शिर याचा, अशी कथा आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राने हे समजलं की मी याचा प्रत्येक वेळेस शिर उडवतोय आणि प्रत्येक वेळेस एक नवीन शिर येते. किती शिरं यायला आहेत, दशानन आहे ना हा, मग हा असं कसं याची शिर थांबत कशी नाही द्यायची, असा प्रश्न जो आहे तो लक्ष्मणालाही पडला होता. काय करावं. आणि अर्थात त्याचं उत्तर जे आहे ते विभीषणाने दिलं. विभीषण म्हणाला, महाराज असं आहे की त्याला शिर 10च आहेत ही गोष्ट जरी बरोबर असली तरी पण त्याच्याकडे एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे त्याचा वध होत नाही, आणि ते म्हणजे त्याच्याकडे असलेला अमृत. अमृताचा जो कुंभ आहे त्याच्याकडे छोटासा एक कुपी आहे, ती कुपी त्याने आपल्या अर्थात नाभीमध्ये ठेवलेली आहे. आणि ती कुपी जोपर्यंत त्याच्याकडे आहे तोपर्यंत त्याचा वध होणार नाही. अमृत कुपी जर त्याच्याकडची गेली तर तो वध्य होईल, मग तुम्ही त्याचा वध करू शकाल. आणि अर्थात ही गोष्ट केवळ आणि केवळ विभीषणालाच माहीत होती. म्हणजे बघा परत एकदा विभीषणाचं महत्त्व किती अधोरेखित झालं. आपण म्हणतो की गुह्य गोष्टीला किती महत्त्व आहे बघा. संपूर्ण महाभारताच्या युद्धामध्ये भगवंतानी युद्ध केलं नाही, युद्ध पांडवांनीच केलं, परंतु सगळ्या युक्त्या कोणी सांगितल्या तर भगवंतानी सांगितलं. कृष्णाला प्रत्येकाची गुह्य गोष्टी माहीत होती. असा एकही माणूस नव्हता की ज्याची गुह्य गोष्ट कृष्णाला माहीत नव्हती. अहो जयद्रथाचा वध केला कोणामुळे झाला, भगवंतामुळे झाला. भगवंतानी सुदर्शन चक्र टाकलं आणि अंधार निर्माण केला. आणि जयद्रथाला वाटलं की सूर्यास्त झाला, चला आपण जिंकलो. आता बघा अर्जुन कसा अग्निकांड भक्षण करतोय. ही माया कोणी केली होती, भगवंतानेच केली होती. आणि त्या मायामध्ये अर्थात जयद्रथ फसला. आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा भगवंतानी सुदर्शन चक्र काढलं वरती. म्हणाला हा रथ जयद्रथ आणि हा सूर्य मावळलेला नाही आहे, मार बाण. हे सगळं भगवंतानीच केलं, युद्ध न करता. स्वतः युद्ध केलं नाही, पण 4 गोष्टी सांगेन युक्तीच्या, हे जे म्हणलं होतं ह्या 4 युक्तीच्या गोष्टी किती भारी होत्या बघा. आणि त्याच्या पुढची गंमत अशी होती की जयद्रथाला त्याने पुढे आणलं. सूर्य त्याने उघडला, तेही त्याने केलं, परंतु त्याच्या पुढचा महत्त्वाचा भाग हा होता की जयद्रथाचा वध तर अर्जुनाने सहज केला असता अशा अवस्थेत, पण त्याने अर्जुनाला अजून एक टीप दिली महत्त्वाची. ती फार महत्त्वाची आहे. तो म्हणाला, पार्था आता बाण लाव, पण बाण अशा कुशलतेने चालव की या जयद्रथाचं मस्तक उडवल्यावर ते जमिनीवर पडता कामा नये. जर ते मस्तक जमिनीवर पडलं तर तुला दुसऱ्या क्षणी मृत्यू येईल, हे लक्षात ठेव. कारण त्याच्या वडिलांनी असा वर घेतलेला आहे की जो माझ्या मुलाला मृत्यू आणेल, ज्याचं शिर जमिनीवर पाडेल, त्याचा मृत्यू होवो असा वरदान त्यांनी मिळवलेलं आहे. आणि म्हणून त्याचा शिरच्छेद केल्यावर ते शिर जमिनीवर तू पडू देऊ नकोस. ते जर जमिनीवर पडलं तर तुझा मृत्यू अटळ, हे लक्षात ठेव. ही गोष्ट कोणाला माहीत होती, फक्त भगवंताला माहीत होती. आणि म्हणून भगवंताने लक्षात ठेवून ती असं नाही म्हणाला, अरे बापरे मी विसरलो म्हटलं की संपलं ना, तिथे युद्ध संपलं असतं. आपण अनेक गोष्टी विसरतो, काय करू, विसरून गेलं. पण तिथे जर भगवंत विसरले असते की मी एवढं सगळं केलं, सूर्य प्रगट केला, जयद्रथाला समोर आणलं, आता मार तू, आता हे काय सगळं मी लक्षात ठेवू का, असं झालं नाही. भगवंताने अचूकपणे सांगितलं, बाण असा मार की त्याचं शिरच्छेद झाल्यावर शिर जमिनीवर पडता कामा नये. मग कुठे पडू देत महाराज सांगा तुम्ही. तो म्हणाला, जिथे त्याचे वडील तपश्चर्याला बसलेत त्यांच्या मांडीवर नेऊन ते पडलं पाहिजे, अशी तजवीज कर. आणि अर्थात एका तीर्थक्षेत्रामध्ये जयद्रथाचे जे वडील होते ते तपश्चर्या करायला बसले होते, डोळे मिटलेले होते.
आणि जेव्हा त्याचा वध करायची वेळ आली त्यावेळेस अर्जुनाने असा बाण मारला की जयद्रथाचा शिरच्छेद झाला, पण तो बाण जो आहे ते मस्तक बरोबर घेऊन गेला. आणि ज्या ठिकाणी जयद्रथाचे वडील तपश्चर्या करत बसले होते, त्यांचे डोळे बंद होते, त्यांच्या मांडीवर नेऊन त्याने ते शीर टाकलं. रक्तबंबाळ असलेली ती शीर जेव्हा त्या ठिकाणी पडलं तेव्हा त्यांचे डोळे बंद होते. हाताला रक्त लागल्यावरती त्यांनी डोळे न उघडता पडलेलं जे काही त्यांच्या हातावर होतं ते झटकून दिलं. कुणी मनुष्य हेच करेल, जर आपले डोळे बंद असतील आणि जर आपल्या जर मांडीवर काही पडलं तर आपण झटकून देऊ. त्याप्रमाणे त्यांनी ते डोळे बंद असताना ते शीर झटकून टाकलं आणि ते शीर जमिनीवर पडलं आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या वडिलांना मृत्यू आला. कारण वरदान असं होतं की जो कोणी माझ्या पुत्राचं मस्तक जमिनीवर पाडेल त्याला तत्क्षणी मृत्यू येवो. मृत्यू देणाऱ्याला मृत्यू येवो असं म्हटलं नव्हतं. शीर जमिनीवर पाडेल त्याला. बघा कसा वाक्यामध्ये फरक आहे. आणि भगवंताला हे सगळं अचूक माहीत होतं म्हणून भगवंतानी फक्त शिरच्छेद त्याला करायला सांगितलं, पण शीर पाडण्याची कामगिरी त्यांनी त्याच्या वडिलांच्या हस्तून करून घेतली. आणि वडिलांनी अनावधानाने ते शीर ढकलून दिलं आणि ते जमिनीवर पडल्यावरती अर्थात त्याच्या वडिलांचा शिरच्छेद झाला किंवा त्याचे वडील जे आहेत ते तत्क्षणी मरण पावले. आणि हे सगळं कोणी केलं? भगवंतानी केलं. युद्ध न करता कुठेही शस्त्र ग्रहण केलं नाही. फक्त 4 गोष्टी सांगेन युक्तीच्या. या 4 गोष्टी किती भारी होत्या बघा. सगळ्या युद्धाचं चित्रच जे आहे ते महाभारताचं भगवंतानी पालटलं. म्हणून गुप्त माहितीला खूप 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 महत्त्व आहे. अशा अनेक गोष्टी महाभारतामध्ये आहेत की ज्या गोष्टीची गुह्यता जर पांडवांना समजली नसती तर पांडव कधीच संपले असते. 5 पांडव संपायला वेळेत लागला नसतं. इतक्या गुह्य गोष्टी होत्या, पण त्या सगळ्या ठिकाणी जे आहे ते भगवंतानी अचूकपणे माहिती देऊन पांडवांचं रक्षण केलं. आणि तसंच या ठिकाणी सुद्धा घडलं की या ठिकाणी जे आहे ते भगवंताला मदत केली कोणी? तर बिभीषणाने मदत केली. बिभीषण म्हणाले, भगवंता एक काम करा, त्याच्याकडे जी बेंबीमध्ये अर्थात जे अमृत आहे त्या अमृताची कुपी जर तुम्ही दूर केलीत किंवा ती जर खाली टाकलीत तर त्याला मृत्यू येईल. आणि अर्थात भगवंतानी वेळ न दवडता दुसरा एक बाण आपल्या हातामध्ये घेतला आणि तो बाण जो आहे तो त्या कुपीवर त्यांनी सोडला. आणि अर्थात अमोघ बाण सुटल्यावरती ती कुपी जी आहे ती अर्थात जमिनीवर पडली आणि अमृत जे आहे ते निघून गेलं. रावणाच्या शरीरातला अमृतकंप दूर झाला, कुपी दूर झाली. आणि मग विभीषण म्हणाले, आता करा तुम्ही तुमचं शरसंधान, बघा काय होतंय ते. अर्थात रामाने परत एकदा एक अमोघ बाण आपल्या जो आहे तो धनुष्याला लावला. आणि तो बाण लावल्यावरती अर्थात जो आहे तो रावण समजून गेला की आता माझा काळ आलेला आहे. आणि रामाने तो बाण कुठलाही वेळ न दवडता लगेचच त्याने त्याच्या शिरावर सोडला. आणि अर्थात रावणाचा वध त्या बाणाने झाला. पण असंही वर्णन आहे की रावणाला बाण लागल्यावरती रावणाने मरण्यापूर्वी राम 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 असं म्हणलेलं आहे. कारण त्याला माहीत होतं की माझा उद्धार होतो आहे. किंबहुना उद्धार होण्यासाठीच त्याने हे केलं असं म्हणलं तरी हरकत नाही. अतिशयोक्ती होईल पण तरीसुद्धा हे सत्यच आहे की शेवटी त्याला जो शाप होता त्या शापाचा जो अंतभाग होता, अंतिम भाग हाच होता की भगवंताच्या हातून तुला मृत्यू आला पाहिजे. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. आणि त्याप्रमाणेच घडलं. बाण लागल्यावरती अर्थात राम राम करत त्यांनी जो आहे तो आपला देह ठेवला आणि रावणाला मृत्यू आला. आणि अर्थात त्याला शापमुक्तीसुद्धा निदान त्यापुरती तरी मिळाली. अजून अर्थात त्याचे पुढे जन्म होणार होते द्वापार युगामध्ये, तो भाग वेगळा आहे. परंतु या ठिकाणी मात्र त्याला मृत्यू आला. आणि अशा प्रकारे ह्या दुष्ट अशा रावणाचा भगवंतानी या अवतारामध्ये जे मुख्य काम होतं रावणवधाचं ते अशा प्रकारे श्रीरामाने पार पडलं. अर्थात रावणाचा वध झाल्यावरती त्याची जी काही उरली सुरली सेना होती ती पळून गेली. राम म्हणाले, मला आता कोणाशीही वैर नाही आहे, कोणालाही तुम्ही मारू नका. जर कोणी युद्ध करत नसेल तर आपणही युद्ध करायचं नाही, आपल्याला युद्ध थांबवायचं आहे. आता संहार बास झाला.
आणि अर्थात त्या ठिकाणी युद्ध थांबलं. युद्ध थांबल्यावरती रामाने पहिलं सांगितलं सर्वांना जमा करून की जे काही सैनिक मृत्यू पावले असेल दोन्ही ठिकाणचे त्यांचं जे काही आहे ते व्यवस्थित करा, मरणानंतर वैर नाही. अशा प्रकारे रामाने सर्वांना सांगितलं. आणि मग अर्थात त्यांनी विभीषणाला पण सांगितलं की बाबा रे, तू सुद्धा तुझ्या या भावाचं सगळं काही जे आहे क्रियाकर्म वगैरे जे काय करायचं ते व्यवस्थित कर. आमची त्याला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही आहे. तो मरण पावला, वैर संपलेला आहे, तेव्हा तू हे सगळं जरूर कर असं रामाने सांगितलं. आणि अर्थात विभीषणाने त्याच्या सल्ल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तिथे जेवढे लोक मृत पावले होते त्या सर्वांच्या अंत्येष्टी आणि जे काही करायचे होते त्या सगळ्या गोष्टी विभीषणाने केला यथावकाश. मंदोदरीचं त्याने अर्थात सांत्वन पण केलं. तिथं महासती होती, खूप चांगली होती, परंतु काय करणार, अशा प्रकारे ही गोष्ट घडणारच होती. या सर्वांचं सांत्वन केलं. आणि त्यानंतर रामाने जे आहे ते विभीषणाला तो म्हणाला की आता तुला राज्यावर बसवणं हे एकच काम माझं शिल्लक राहिलेलं आहे. आणि अर्थात त्याच्या आधी जे आहे ते मी सीतेला घेऊन येतो आहे. अर्थात सीता जी आहे ती रामाची वाट बघत होती. अशोक वाटिकेमध्ये ती होती. तिलाही हे सगळं समजलं होतं की अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्यामुळे तीही वाट बघत होती. यथावकाश भगवंत त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेले. आणि अर्थात सीतेची इतकी दिवसाची जी काही वाट बघण्याची जी काही तिचा वेळ होता तो खऱ्या अर्थाने त्याचं सार्थक झालं होतं. ती कुठल्याही प्रलोभनाला शरण गेली नाही, कुठल्याही राक्षसीनेला ती दाद दिली नाही आणि शेवटपर्यंत भगवंताचं स्मरण करत राहिली. आणि अर्थात राम आणि सीतेची भेट झाली. यथावकाश हे सगळे लोक परत एकदा सभेमध्ये आले. सभेमध्ये मग रामाने रीतसर जे आहे तो त्यांनी याचा राज्याभिषेक केला विभीषणाचा. तो म्हणाला जे वचन मी तुला दिलं होतं की तुझ्यावरती झालेला अन्याय मी दूर केला, तुला आता हे राज्य मी देतोय, हे तू न्यायाने अर्थात चालवशील याची मला खात्री आहे, तू हे राज्य चालव. अशा प्रकारे त्यांनी त्याला त्याचं राज्य देऊन टाकलं. हे सगळं केल्यावर तो म्हणाला आता आम्ही परत जातो आहे. अर्थात जाण्यासाठीची सोय जी आहे ती त्यांनी केली होती. ते पुष्पक विमान जे आहे हे भगवंताला दिलं होतं. त्या पुष्पक विमानामध्ये भगवंत बसले, बरोबर सगळे इतर लोक होतेच, ते सगळे बसले यथावकाश. आणि मग ते विमान जे आहे ते अर्थात परत यायला निघालं. आणि अशा प्रकारे श्रीलंकेचं जे राज्य होतं ते विभीषणाने सांभाळलं. आणि अर्थात त्याला भगवंताचं वरदान होतं. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्याला 1 कल्पाचं आयुष्य रामाने आपल्याकडून दिलं होतं. काही ठिकाणी असाही उल्लेख आहे की तो जो आहे तो अमर आहे. अमर जे लोक आहेत त्याच्यापैकी 8 लोकांमध्ये विभीषणसुद्धा आहे. त्यामुळे विभीषणसुद्धा अमर आहे. अशा प्रकारचंही त्याला एक वरदान होतं. आणि अशा प्रकारे जो आहे तो विभीषणाने जे आहे ते लंकेचं राज्य सांभाळलं. आणि रामायणामधला सर्वात मोठा जो भाग होता तो म्हणजे ज्या गोष्टीसाठी भगवंताने अवतार घेतला होता तो अवताराचं काम खऱ्या अर्थाने जे आहे ते रामाने या ठिकाणी पूर्ण केलं होतं. आणि सर्व राक्षसांचा आणि सर्व दुष्ट शक्तींचा रामाने अशा प्रकारे जो आहे तो संपवल्या होता. आणि मग ते आपल्या नगरीमध्ये यायला निघाले. अर्थात ज्या दिवशी भगवंत नगरीमध्ये यायला निघाले तो दिवस म्हणजेच अर्थात मोठा उत्सवाचा दिवस आहे. त्या दिवशी जे आहे ते आपण असं मानतो की गुढीपाडवा होता. त्या दिवशी जागोजागी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. जागोजागी रामाचं स्वागत केलं होतं. आणि ते स्वागत करण्याची जी पद्धत आहे तीच म्हणजे गुढी उभारणं हा प्रकार आहे. तर गुढीपाडवा त्यावेळेस साजरा केला गेला. आणि सर्व नगरीने जे आहे ते भगवंताचं स्वागत केलं. अर्थात भगवंत जेव्हा परत एकदा जेव्हा अयोध्येमध्ये परत आले त्यावेळेस ते सर्वात पहिल्यांदा भेटायला गेले असतील तर अर्थात भरताला भेटायला गेले. कारण हाच भरत होता की ज्याने रामाचं राज्य जे आहे स्वतःला मिळून सुद्धा त्या राज्यावर न बसता रामाच्या पादुका तो घेऊन आला होता. आणि त्या पादुका त्याने ज्या आहेत त्या फक्त सिंहासनावर ठेवल्या होत्या. आणि रामाचा प्रतिनिधी म्हणून त्याने इतके वर्ष हे राज्य सांभाळलं होतं. असंही वर्णन आहे काही पुस्तकांमध्ये, काही
ग्रंथांमध्ये की तो फक्त कण्या खाऊन राहायचा, कुठलंही पंचपक्वान्न तो खायचा नाही, तो जमिनीवर झोपायचा, वल्कले त्यांनी धारण केली होती असंही वर्णन आहे काही ठिकाणी. कारण तो म्हणाला की खरं पाहिलं तर मला वनातच जायला पाहिजे, जसं लक्ष्मण गेला आहे तसं मला वनात जाऊन तशा प्रकारे राहायला पाहिजे, परंतु रामानेच मला ही आज्ञा दिली की नाही की तू हे राज्य सांभाळ, वनात जाण्याचं काम मी करतोय, माझ्याबरोबर लक्ष्मण आहे, तेव्हा राज्यसुद्धा कोणीतरी सांभाळला पाहिजे, तेव्हा हे राज्य सांभाळण्याची जी सेवा आहे ती मी तुला देतो आहे भरता, ही कर जरूर. तेव्हा रामाची आज्ञा म्हणून तो केवळ परत गेला, अन्यथा तो तिथेच त्याच्याबरोबर राहणार होता. पण अर्थात जरी त्यांनी ते राज्य घेतलं तरी पण त्यांनी त्याच्या पादुका फक्त जे त्या रामाच्या त्या सिंहासनावर ठेवल्या आणि स्वतः नेहमी त्या सिंहासनाच्या पायाशी बसून त्यांनी ते राज्य केलं संपूर्ण. आणि तो नेहमी जमिनीवर झोपायचा, त्याने वल्कलं धारण केली होती आणि तो फक्त भाताच्या कण्या खायचा. अशा प्रकारे त्यांनी आपलं हे जीवन जगला होता. आणि जेव्हा राम परत आले तेव्हा त्याला अत्यानंद झाला. आणि म्हणून तो आहे राम सर्वात पहिले भेटायला गेले असतील तर भरताला गेले, म्हणाले भाऊ असावा तर भरतासारखा आपण म्हणतो. लक्ष्मण जरी रामाच्या बरोबर होते ते पण भाऊ म्हणताना आपण म्हणतो की भाऊ असावा तर भरतासारखा म्हणतो. कारण भरताने सगळं मिळून सुद्धा ऐश्वर्य भोगलं नाही. त्याच्या हक्काचं होतं, त्याच्या आईकडून आलं होतं, त्याच्या वडिलांकडून आलं होतं. इतकंच कशाला, प्रभू रामचंद्रांनी पण त्याला सांगितलं होतं की तू राज्य सांभाळ, माझी आज्ञा आहे. आता प्रत्यक्ष भावाची जर संमती असेल तर सांभाळू शकला असता तो गादीवर बसून सुद्धा, की तुमची आज्ञा आहे म्हणल्यावर मला चालेल ना, पण तरी पण तो गादीवर बसला नाही. त्यांनी प्रभू रामचंद्रांच्याच फक्त पादुका ठेवल्या. ही किती मोठी गोष्ट आहे सांगा, ही किती मोठी गोष्ट आहे की सगळ्या अधिकार आणि सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा त्याचं ग्रहण स्वतः करायचं नाही. आणि ग्रहण केलं तरी ते पण ते व्रतस्थ भावनेने व्रतस्थ राहून ग्रहण करायचं आणि निरपेक्षपणे ही सेवा करायची किती कठीण आहे. आणि म्हणून भरत जो आहे तो त्याचा आवडता भाऊ होता. भाऊ असावा तर भरतासारखा असं जे म्हणतात ते उगीच नाही आहे. राम जे आहेत ते नेहमी आठवण करायचे, ते भरताची आठवण पहिली करायचे. नेहमी ते म्हणायचे की माझा भरत कसा असेल, माझा भरत कसा असेल. आणि अर्थात भरत जो आहे तो रामाची आठवण करायचा. असं या दोघांचं अतीव असं प्रेम होतं. आणि असा हा भरत जो आहे तो भरत जेव्हा रामाला भेटला तेव्हा अर्थात कडकडून मिठी रामाने मारली. रामाच्या डोळ्यातून अश्रू येत होते की माझा हा भाऊ, खरोखर असा भाऊ मला मिळणार नाही, असा भाऊ सगळ्यांना मिळो अशी अपेक्षा इतर लोकही करत होते. आणि अशा प्रकारे भरत आणि रामाची सुद्धा भेट झाली. रामाने सर्वच जणांना भेट दिली. त्याच्या सर्व माता होत्या, मग त्यामध्ये कैकई होती, कौसल्या होती. अर्थात कुठल्याही मातेविषयी त्याच्या मनात राग नव्हता, कैकेयीविषयी तर अजिबात नव्हता. तो तिला पण जाऊन भेटला, तिच्याही पाया पडाला, तिचेही आशीर्वाद घेतले. आणि माता तुझे आशीर्वाद मला दे. अर्थात कौसल्या मातेला सुद्धा भेटला. आणि मग सर्वत्र आनंद पसरला. आणि मग यथावकाश सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर परत एकदा भरताने विनंती केली की महाराज आता आपण आला आहात तेव्हा हे राज्य आपलं आहे, माझं काम संपलेलं, तेव्हा हे राज्य आपण स्वीकार करा. जी गोष्ट इतक्या वर्षापासून बाकी आहे ती आता आपण करा. आता आपण राज्य धारण करा, या सिंहासनावर बसा आणि हे राज्य चालवा आणि मला मोकळं करा. आणि अर्थात त्या भरताच्या इच्छेप्रमाणे भगवंतांनी यथावकाश वशिष्ठ मुनींना बोलवलं. आणि त्यांचे कुलगुरू जे होते ते वशिष्ठ मुनी होते. वशिष्ठ मुनींकडून त्यांनी सगळ्या प्रकारचे विधी करून यथावकाश व्यवस्थित राज्याभिषेक करून घेतला. आणि राज्यावर ते स्वतः स्वार झाले. रामाने राज्य हातात घेतलं आणि राम राज्य चालवलं. राम जेव्हा इथे परत आले अयोध्येवरून त्यावेळेस अर्थात बिभीषणाकडे लंकेचं राज्य दिलं, सुग्रीवाकडे किष्किंधेचं राज्य दिलं. आणि सर्वांना निरोप देऊन राम निघाले. सर्वांनी त्यांना निरोप दिला. फक्त एकच व्यक्ती रामाबरोबर आली, ती म्हणजे हनुमंत. हनुमंत म्हणाले महाराज मला अंतर देऊ नका, मी कुठेही जाणार नाही. मला तुमच्याकडून जर काही गोष्ट हवी असेल ते एकच हवी की मला तुमच्या चरणांपासून अंतर देऊ नका, मी तुमच्या बरोबर येणार आहे.
मला हेच पाहिजे. आणि अर्थात भगवंताचा सुद्धा तो प्रिय शिष्य होता. आणि म्हणून भगवंत म्हणाले, हनुमंता मलाही तू हवा आहेस, तू माझ्याबरोबरच येशील. आणि मग एकच अशी व्यक्ती होती की जी तिथून रामाबरोबर आली, आणि ती म्हणजे हनुमंत. आणि हनुमंत जे आहेत ते अर्थात रामाच्या बरोबर नेहमीच सावलीसारखे राहिले, सगळ्या ठिकाणी राहिले. आणि आजही जिथे कुठे रामकथा असते तिथे पहिल्यांदा हनुमंत येतात आणि मग रामाची कथा सुरू होते. त्यामुळे जिथे जिथे रामकथा असते तिथे हनुमंत असतात, हा विश्वास आहे. किंबहुना ही गोष्ट त्रिवार सत्य आहे, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे जे आहे ते हनुमंत जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झाले आणि रामाबरोबर त्यांनी कायमची संगती केली. आणि त्यानंतर रामाने हे अयोध्येचं राज्य अतिशय धर्माने चालवलं. रामाने इतकं धर्माने राज्य चालवलं की त्याच्या राज्यामध्ये अर्थात कुठल्याही प्रकारचं संकट येत नव्हतं. रामाच्या ह्या रामराज्यामध्ये सगळे ऋतू जे आहेत ते वेळच्या वेळेवर यायचे. अवेळी कुठलाही ऋतू यायचा नाही. ऋतू आल्यावरती सुद्धा त्या ऋतूमधून जे काही अपेक्षित आहे ते हवं तेवढंच व्हायचं, जास्त यायचं नाही. की पाऊस आला म्हणून काय पाऊस जास्त पडणार नाही, थंडी जास्त पडणार नाही. सगळे ऋतू आपल्या मर्यादेमध्ये होते, मर्यादेचा भंग कोणीच केला नाही. रामाच्या राज्यामध्ये असंही वर्णन आहे की तिथले जे नागरिक होते त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची चिंता नव्हती. त्यांना कुठलाही मानसिक किंवा शारीरिक रोग होत नव्हता. तिथे असलेल्या अयोध्येतील एकाही नागरिकाला वृद्धावस्था, दुर्बलता, दुःख, शोक, भय, थकवा काहीही नव्हतं. इतकंच नव्हे तर ज्यांना असं वाटायचं की मला मरण नको त्यांना मृत्यूसुद्धा होत नव्हता. इतकं रामाचं त्या राज्यावर किंवा राज्यावरील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण होतं किंवा कमांड होती आपल्या भाषामध्ये. आणि अशा प्रकारे रामाने हे खरोखर रामराज्य जे आहे ते चालवलं आणि दाखवून दिलं की राज्य कसं आदर्श पद्धतीने करावं. हे सगळं रामाने दाखवून दिलं. रामाने अनेक गोष्टी करून दाखवल्या आणि त्याचं अनुकरण अनेक लोकांनी नंतर केलेलं आहे. आणि रामाच्या अर्थात जे गुरु होते ते वशिष्ठ मुनी होते. वशिष्ठ मुनींनी सुद्धा खूप सुंदर असा उपदेश रामाला सुद्धा केलेला आहे. त्याचा एक वेगळा ग्रंथ आहे त्या ठिकाणी आणि तोही खूप वाचनीय आहे. त्या ग्रंथाचं नाव काय आहे, कोण सांगू शकेल का? रामाला जो उपदेश केला त्याच्यावरती एक ग्रंथ आहे. करेक्ट, बोल. योग वशिष्ठ. योग वशिष्ठ हा जो ग्रंथ आहे हा वशिष्ठ मुनींनी रामाला केलेला उपदेश आहे. भगवंतानी उपदेश केला अर्जुनाला तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आणि भगवंताला उपदेश जो केला तो ग्रंथ म्हणजे योग वशिष्ठ. दोन्हीही ग्रंथ अत्युच्च पातळीवर आहेत, लक्षात ठेवा. कारण एका ग्रंथामध्ये भगवंताने उपदेश केला त्यांच्या परम शिष्याला, म्हणून त्याची लेवल पण खूप उंच आहे. भगवद्गीता समजण्याचा भाग येत नाही. भगवद्गीता फक्त अर्थ बरोबर समजेल, पण त्याचा गूढार्थ भावार्थ हा समजण्यासाठी आपल्याला अनेक ग्रंथांचं जे आहे ते श्रवण करावं लागेल किंवा वाचन करावं लागेल, कारण तो उच्च पातळीचा आहे. तसंच ज्या भगवंतांनी भगवद्गीता सांगितलेली आपल्याला अगम्य वाटते त्या भगवंताला उपदेश केला त्यांच्या गुरूंनी, तो किती अगम्य असेल विचार करा. भगवंताला त्यांच्या गुरूंनी वशिष्ठ मुनींनी जो उपदेश केला तो उपदेश सुद्धा एका ग्रंथामध्ये आहे आणि तो ग्रंथ म्हणजे योग वशिष्ठ. आणि हा ग्रंथ आजही उपलब्ध आहे. अर्थात त्याच्या वाटेला कोणी जात नाही, कारण जिथे भगवद्गीता लोकांना समजली नाही तर योग वशिष्ठ कसा समजावा. पण तो ग्रंथ खूप 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 सुंदर आहे आणि त्याच्यातला काही भाग तरी आपल्याला काही अंशी समजू शकतो असं मला तरी वाटतं.
खूप चांगला ग्रंथ आहे. कधीतरी त्याच्यावरती थोडासा काही भाग काय आहे तो एखाद दिवशी बघायला हरकत नाही, परंतु तो ग्रंथ खूप चांगला आहे. आणि त्यातसुद्धा त्याने भगवंताला असाच उपदेश केलेला जसा भगवंतानी अर्जुनाला केला, त्या प्रकारचाच उपदेश जो आहे तो भगवंताला वशिष्ठ मुनीने केलेला आहे. आणि म्हणून त्याला नाव आहे योग वशिष्ठ. अर्थात ग्रंथ खूप जाडजूड आहे आणि त्याचं मराठी व्हर्जन अवेलेबल आहे. सगळ्याच गोष्टीचं मराठी व्हर्जन आहे. आपल्या लायब्ररीमध्ये आमच्या योग वशिष्ठ ग्रंथ पण आहे आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर पण आहे मूळ ग्रंथाचं. पण तो अर्थात समजण्यासाठी आपल्याला खूप जो आहे तो त्याचा अभ्यास करावा लागेल, तर भगवंताला काय उपदेश केला आहे तो आपल्याला समजू शकेल. अशा प्रकारे ही गोष्ट रामायणात घडलेली आहे आणि अशा प्रकारे रामाने गुणागोविंदाने जे आहे ते खूप आदर्श पद्धतीने आपलं राज्य स्थापन केलं आणि राज्य करायला सुरुवात केली. यापुढे काय घडलं हा भाग आपण अर्थात पुढल्या एपिसोडमध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. महाराज श्रीराम या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करत आहे. स्वीकार करावा. जर कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ह्या सेवेचा माझ्याच नव्हे तर आमच्या सर्वांच्याच सेवेचा आपण स्वीकार करावा आणि अशीच सेवा आमच्याकडून आपण करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा. श्रीराम समर्थ.